हो गेलेत, दागिने पैसे आणि त्याने जे बिशी चालवत होते तिनं घरात ते सगळंच नेलेत. खालच्या घरातले सुद्धा पडून नेलेत आणि वर त्याच्या जवळ असलेले त्याचे कानातले सगळं इस्कटून जबरदस्ती करून काढून नेलेले आहेत त्याच्या कानातले सुद्धा. काय त्याचं काय तुम्ही मीडियावाले कुठंपर्यंत पोहोचवतो आणि आम्हाला किन्नरांना कितपत तुम्ही न्याय देतो हे तुम्ही मीडियावाले करा. आणि सरकारांकडं मागणीत आम्ही घातलं होतं, पण त्याने आम्हाला पवार साहेब आणि बंडगर साहेब ह्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यासारखं त्याने आमचं काम केलं आहे. काय आम्ही आयुब जे आहे ते निवडणुकीला देखील थांबणार असा एक व्हिडिओ व्हायरल होत होते. हो थांबणार होते त्याने. असं एक म्हणणं होतं की तृतीयपंथी बांधव देखील समाजावर कुठेतरी स्थान पाहिजे, पण तुम्हाला काय वाटतं असं राजकीय ह्याच्यातून काहीतरी झालं असं वाटतंय का? त्यांनी आमच्या किन्नरांसाठी लढावं म्हणून त्यांची एक इच्छा होती. किन्नरांसाठीच आम्हाला बाकीचं काय आश्वासन नव्हतं. किन्नरांसाठी त्यांनी हर कुठल्याही गोरगरीब आणि इतर गरिबांना सुद्धा त्यांनी मदत करत होते. स्वतः त्यांचं कोण नाही म्हणून गरिबांची गोरगरिबांची लग्न करणं हे करणं सगळं त्यांनी करत होते. तशा चांगल्या माणसाला असे मारल्यात तर त्या तुम्ही न्याय द्या आम्हाला.